मैदा नाही, कॉर्नफ्लॉवर नाही, ओळखू शकता हे नॅचोस कशापासून बनवले. गव्हाच्या पिठाचे एवढे कुरकुरीत आणि चटपटीत नॅचोस तुम्ही कधी बनवून खाल्लेत का? नसेल खाल्ले तर एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग बनवायला सुरुवात करूया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर त्यासाठी इथे 1 वाटी भरून टोमॅटो प्युरी घ्यायची आहे. नंतर यामध्ये पाव चमचा मिरी पावडर, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये 3 चमचे भरून तांदळाचे पीठ घालायचे. आता ज्या वाटीने आपण टोमॅटो प्युरी घेतली होती ना, सुरुवातीला आपल्याला 1 वाटी भरून गव्हाचं पीठ त्याच वाटीने घालायचंय आणि मळत असताना आपल्याला लागेल तसं थोडं थोडं करून अजून गव्हाचं पीठ यामध्ये घालायचंय. आता यामध्ये मी अजून अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालते. आता इथे घट्टसर गोळा पिठाचा मळून झालेला आहे. एकूण मला इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ लागलेलं आहे. आता यावरती 1 चमचा भरून तेल घालायचं आणि याला एकदा मळून घ्यायचं, म्हणजे आपलं पीठ इथे छान सॉफ्ट होईल. आता यातला एक मोठा गोळा तोडून अशी लाटी बनवून घ्यायची आणि आपल्याला पातळीची पोळी लाटून घ्यायची आहे. सगळ्या बाजूने एक सारखी पोळी लाटून घ्यायची. मी दाखवते अशा पद्धतीने. पोळी छान लाटून झाली की चारही बाजूने आपल्याला असं चौकोनी आकाराला कट करून घ्यायचंय. आता याला चमच्याने असे टोचे पाडून घ्यायचे, जेणेकरून आपले नॅचोस तळायच्या वेळेस फुलणार नाहीत. सगळ्याला होल पाडून झाले की अशा लांब लांब पट्ट्याच्या कापून घ्यायचे आहेत. मी दाखवते अशा पद्धतीने. नंतर अशा एकावर एक पट्ट्या ठेवून असे त्रिकोणी आकाराचे नॅचोस कापून घ्यायचे. आता सर्व नॅचोस आपल्याला असेच कट करून घ्यायचे. आता नॅचोस तळण्यासाठी आपल्याला एक एक करून तेलामध्ये नॅचोस सोडायचे. आता मंद आचेवरती आपल्याला हे नॅचोस कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. हलकासा सोनेरी रंग आला की आणि मस्त कुरकुरीत झाले की हे नॅचोस आपल्याला काढून घ्यायचे. आता यावरती थोडंसं लाल तिखट आणि चाट मसाला घालायचा आणि मस्त खालीवर करायचे आणि छान असे नॅचोस आपले ते बनून तयार झाले. अजिबात वेळ लागत नाही, झटपट बनून तयार होतात. कधीतरी अशी चटपटीत खाण्याची इच्छा झाली असेल ना, तर हे नॅचोस तुम्ही घरी एकदा नक्की बनवून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा.